नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा पाटील आपल्या सगळ्यांचं द स्टिचिंग ट्युटोरियल या आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण शोल्डर डार्ट ब्लाउजची ड्राफ्टिंग करणार आहे, ते सुद्धा डिटेल मध्ये। तर मी तुम्हाला एकदा सांगते की आपला ब्लाउजचा लुक कसा राहणार आहे। फ्रंट मध्ये आपला डीप नेक आहे आणि इथे शोल्डर डार्ट आहे आणि आय हुकची पट्टी ही आपली समोरच्या भागावर आहे। बॅक साइडचं बघू शकता, इथे बोट नेक आहे आणि इथे आपण डिझाइन केलेली आहे। तर याची ड्राफ्टिंग कशा पद्धतीने करायचं आहे हे पूर्ण डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला इथे सांगणार आहे। स्लीव्स अटॅच करायचे आपल्याला, आपले एल्बो स्लीव्स आहे, एल्बो स्लीव्स आहे। तर याची ड्राफ्टिंग कशा पद्धतीने करणार आहे पूर्ण डिटेल मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। समोरचा नेक हा डीप असते आणि बॅक साइडचा जो नेक असतो तो बोट नेक असतो। तर आपल्याला ते कशा पद्धतीने शोल्डर मायनस करायचं हे पूर्ण डिटेल मध्ये आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहे। तर आपण सगळ्यात पहिले मेजरमेंट मला सांगते। फ्रंटची जी लेंथ आहे ती 15.5 इंच आहे, बॅकची लेंथ 14 इंच, शोल्डर आहे 14.5 इंच, रेडी शोल्डर आहे 3 इंच, चेस्ट आहे 34 इंच, वेस्ट आहे 27 इंच, एपेक्स टू एपेक्स 7 इंच, शोल्डर टू एपेक्स आहे 10 इंच, फ्रंटचा नेक आहे 6.5 इंच, बॅक साइडचा बोट नेक आहे ते आपण ते ड्राफ्टिंग करत असताना मी तुम्हाला ते डिटेल मध्ये सांगणार आहे कशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे। स्लीवचं मेजरमेंट आहे 5 इंचावर 13, 8 इंचावर 11.5 इंच, 11 इंचावर आहे 10.5 इंच। या पद्धतीने आपलं आजचं मेजरमेंट राहणार आहे। जेव्हा आपला नेक हा डीप असते तर तेव्हा आपल्याला इथे मायनस शोल्डर करावं लागते। मायनस शोल्डर जर केलं नाही तर आपल्याला शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम्स येतात, आर्महोल मध्ये क्रीज येते, गळा लूज होते। त्याच्यामुळे आपण सगळ्यात पहिले आपण शोल्डर मायनस करणार। तर शोल्डर मायनस करण्यासाठी आपल्याकडे चार्ट आहे, आपण तो चार्ट यूज करणार आहे। हा आहे शोल्डर मायनस चार्ट। तर याच्यामध्ये आपल्याला तुमचा रेडी शोल्डर किती आहे त्याच्यानुसार तुम्हाला तो चार्ट चेक करावा लागेल। इथं आपला रेडी शोल्डर आहे 3 इंच, तर आपल्याला हा चार्ट इथे चेक करावा लागेल। रेडी शोल्डर आहे 3 इंच। तर आपण इथे पहिले लिहून घेऊ, आपलं रेडी शोल्डर आहे 3 इंच आणि नंतर आपला नेकचा शेप। आता नेकचा शेप आपला इथे राऊंड आहे, तर आपण इथे राऊंड नेक चेक करूया इथे। आणि नेकचा जो डीप आहे फ्रंटचा तो किती आहे 6.5 इंच। इथे मायनस शोल्डरचा चार्ट आहे, त्यानंतर आपल्याला नेकचा डीप चेक करायचा। नेकचा डीप किती आहे 6.5 इंच, जे आपल्या सेकंड लाईन मध्ये जाते। त्याच्यानंतर चेक करायचं आहे की आपला नेकचा जो पॅटर्न कोणता आहे, स्क्वेअर नेक, राऊंड नेक, स्वीट हार्ट नेक, व्ही लिफ नेक आणि व्ही नेक। तुमचा जोही नेकचा पॅटर्न असेल त्यानुसार तुम्हाला इथे शोल्डर मायनस करायचा आहे। फक्त इथे एवढं लक्षात ठेवायचं आहे, इथे स्क्वेअर आणि राऊंड नेकचं मेजरमेंट दिलेलं आहे आणि खालच्या बाजूला स्वीट हार्ट नेक, व्ही लिफ नेक आणि व्ही नेकचा मेजरमेंट दिलेला आहे। इतकं थोडंसं कन्फ्यूज न होता इथे व्यवस्थित चेक करून घ्या। तिथे 6.5 इंच आहे आणि आपला राऊंड नेक आहे, तर आपल्याला मायनस किती करायचं आहे 1.75। तर आपण इथे मायनस करून घेऊ 1.75। बॅक साइडला आपला बोट नेक असल्यामुळे इथे आपल्याला शोल्डर मायनस करायचं नाहीये। तर चला आता आपण ड्राफ्टिंगला सुरुवात करूया। सगळ्यात पहिले आपण इथे एक स्ट्रेट लाईन आखून घेऊ आणि आपण आता आपण इथे बॅक साइडची ड्राफ्टिंग करणार आहे। इथे बॅक पार्ट लिहून घेऊ आणि चेस्ट आहे 34 इंच। आता आपल्या लेंथची मार्किंग करायची आहे, तर आपली जी फ्रंटची लेंथ आहे त्याच्यामध्येच आपल्याला 1 इंच प्लस करून इथे मार्किंग करायची आहे। मेजरिंग टेप अशा पद्धतीने ठेवायचा, इथे स्ट्रेट लाईन ठेवलेली आहे तिथे। आणि आपली फ्रंटची लेंथ आहे 15.5 इंच, त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करून आपण 16.5 इंचावर इथे मार्किंग करणार आहे। दोन्ही साइडनी आपण मार्किंग करून घेऊ म्हणजे आपली लाईन ही स्ट्रेट येणार आणि इथून लाईन आखून घेऊ। त्याच्यानंतर येते शोल्डरची मार्किंग। आता आपलं शोल्डर किती आहे 14.5 इंच, त्याचे आपल्याला अर्धे करायचे आहे। तुमचं जेही शोल्डर असेल फुल शोल्डर त्याच्यातून तुम्हाला हाफ करायचा आहे आणि इथे मार्किंग करायची आहे। तर इथे आलं 7.25। 7.25 वर इथे आपण मार्किंग करून घेऊ। आता आपल्याला शोल्डर डाऊन जायचं असतं, तर आपला बॅक साइडचा जो नेक आहे तो आहे बोट नेक।
तर साईडचा नेक कोणता आहे, बोट नेक. तर आपल्याला इथे साईज नुसार आपल्याला शोल्डर मायनस करावं लागतं. तर त्याचा आपला फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युलानुसार आपण इथे शोल्डर मायनस करणार आहे. पॅक नेक शोल्डर डाऊन फॉर्म्युला आहे. तुमचं फुल शोल्डर तुम्हाला चेक करायचं आहे कोणत्या लाईनमध्ये जाते आणि त्यानुसार तुम्हाला इथे डाऊन करायचं आहे. तर इथे फुल शोल्डर किती आहे, 14.5 इंच, जे आपलं थर्ड लाईनमध्ये जाते. तर इथे आपल्याला डाऊन किती जायचं आहे, 1.5 इंच. ती जी मार्किंग केलेली आहे तिथून आपल्याला 1.5 इंचावर मार्किंग करायची आहे. तुम्हाला तुमच्या साईजनुसार इथे मार्किंग करायची आहे. इथे 1.5 इंचावर आपण मार्किंग करून घेऊ. इथे स्ट्रेट लाईन आखून घ्यायची इथे. आता आपल्याला गळा रुंदी काढायची आहे. तर गळा रुंदी ही आपल्याला आपल्या नेक राऊंडच्या फॉर्म्युलानुसार काढावी लागते. तर गळा रुंदी काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. गळा रुंदी इज इक्वल टू गळा रुंदी नेक राऊंड, तुमचा जो काही राऊंड असेल तो डिवायडेड 4 मायनस हाफ इंच करायचा आहे. नेक राऊंड किती आहे, इथे मी नेक राऊंड काढलेला नव्हता, पण जर तुम्ही असं क्लायंटचा नेक राऊंड घेतलेला नसेल तर तुम्हाला मी चार्ट दाखवते, त्याच्यानुसार तुम्ही नेक राऊंड घेऊ शकता. पण मेजरमेंट आपल्याजवळ असणे गरजेचे असते. आता इथे चेक करायचं आहे तुमची चेस्ट कोणत्या लाईनमध्ये जाते आणि त्यानुसार तुम्हाला नेक राऊंड घ्यायचा आहे. ठीक आहे. तर इथे नेक राऊंड, इथे चेस्ट आहे आपली 34 इंच, तर आपण इथे नेक राऊंड घेणार आहोत 12.5 इंच. तुम्ही तुमच्या चेस्टच्या साईजनुसार इथे नेक राऊंड घेऊ शकता. तर 12.5 इंच आपल्याला डिवाइड करायचं आहे 4 आणि त्याच्यातून आपल्याला मायनस करायचं आहे हाफ इंच. 12.5 इंच डिवायडेड करायचं आहे 4, किती आलं, 3.12. त्याच्यातून आपल्याला मायनस करायचं आहे हाफ इंच, मायनस हाफ इंच, तर 2.62. इथपर्यंत समजलं सगळ्यांना. आता आपल्याला गळा रुंदी काढायची आहे, ती आपल्याला आपल्या नेक राऊंड नुसार काढावी लागते, कारण की प्रत्येकाचं नेक राऊंड हे वेगवेगळं असते. जर तुम्ही मेजरमेंट घेतलं असेल तर तुम्ही डायरेक्ट इथे ते मेजरमेंट टाकून आपल्याला इथे फॉर्म्युला यूज करू शकता. जर तुमच्याकडे नेक राऊंड नाही आहे तर तुम्हाला चेस्टनुसार तुम्हाला त्यांचं नेक राऊंड घ्यायचा आहे. जर तुम्हाला चार्ट हवा असेल तर मला नक्की कमेंट करा, मी तुम्हाला कम्युनिटी पोस्टमध्ये तो चार्ट देते. इथं मेजरिंग टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि हाफ इंचवर एक लाईन इथे अशी मार्किंग करून घ्यायची आहे. ही आपली गळा रुंदी. गळा रुंदी आणि जे आपण डाऊन गेलेलो त्या दोन्ही लाईनला आपल्याला क्रॉसमध्ये इथे जॉईन करून घ्यायचं आहे. आता आपल्याला मुंडा खोलीची मार्किंग करायची आहे. तर मुंडा खोलीची मार्किंग ही आपल्या परफेक्ट येण्यासाठी आपल्याला त्याचा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि त्यानुसार आपण इथे मुंडा खोलीची मार्किंग करणार आहे. तर मी तुम्हाला मुंडा खोलीचा चार्ट दाखवते. पॅक नेक आर्मोल फॉर्म्युला. चेस्ट तुम्हाला चेक करायची आहे, तुमची चेस्ट ही कोणत्या लाईनमध्ये जाते त्यानुसार तुम्हाला फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे. फर्स्ट लाईनमध्ये जात असेल तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, सेकंडमध्ये जात असेल तर तुम्हाला या पद्धतीने फॉर्म्युला यूज करत जायचा आहे. आपली चेस्ट आहे 34 इंच, जी आपली सेकंड लाईनमध्ये जाते. तर आपला फॉर्म्युला आहे चेस्ट, बघा चेस्ट आहे 34 इंच, डिवायडेड करायचं आहे 6 इंच, 5.66 आणि त्याच्यावर आपल्याला 1 इंच काय करायचं आहे, प्लस करायचं आहे. किती आलं, 6.66. ज्याही लाईनमध्ये तुमचा चेस्ट राऊंड जात असेल त्यानुसार तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचा आहे हा. ठीक आहे. मेजरिंग टेप ठेवायचं जिथे आपल्याला डाऊन गेलेला आहे तिथे ठेवायचं आहे आणि तिथून आपल्याला 6.66 वर म्हणजे 6.5 इंचावर एक लाईनवर इथे मार्किंग करायची आहे आणि इथून आपल्याला हे लाईन काय करायची आहे, स्ट्रेट इथून आखून घ्यायची आहे. ही मिळाली आपल्याला चेस्ट लाईन. आता आपण चेस्टची मार्किंग करणार आहे. तर चेस्टची मार्किंग करत असताना आपल्याला लुझिंग ऍड करावी लागते. कंपल्सरी आहे, जेव्हा आपण बोट नेक शिवत असतो 2.5 इंच किंवा 3 इंच आपण लुझिंग ऍड करू शकतो. तर मी इथे 3 इंच लुझिंग ऍड करत आहे. चेस्ट आहे 34 इंच, त्याच्यामध्ये आपल्याला प्लस करायचं आहे 3 इंच, तर किती आलं, 37 इंच. तर 37 इंचाला आपल्याला डिवाइड करायचं आहे 4, 9.25. तर आपल्याला इथे 9.25 वर काय करायची आहे, मार्किंग करायची आहे. आणि 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी ऍड करायचं आहे. आता आपण वेस्टची मार्किंग करणार आहे. आपली वेस्ट किती आहे, 27 इंच, 20 डिवायडेड 4.
6.75. तर आपल्याला खाली 6.75 वर इथे मार्किंग करून घ्यायची आहे आणि 2 इंच आपल्याला शिलाई मारायची. दोन्ही लाईनला आपल्याला इथे क्रॉस मध्ये जॉईन करून घ्यायचं आहे. खालची मार्किंग पूर्ण झाली आहे. आता आपण इथे आर्महोलचा शेप देऊया. शोल्डर डाऊन दिलाय, तिथे मेजरिंग टेप आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचा आहे चेस्ट लाईन पर्यंत. ठीक आहे. आणि इथून आपल्याला त्याचं सेंटर घेऊन घ्यायचं आहे आणि सेंटरवर इथे आपण एक मार्किंग करून घेऊ. आता आपल्याला चेक करायचं आहे की आपलं शोल्डर किती आहे. शोल्डर किती आहे 7.25. तुमचं जेही शोल्डर असेल त्याच्यातून तुम्हाला हाफ इंच काय करायचं आहे मायनस करायचं आहे. 7.25 म्हणजे इथे आपल्याला कितीवर मार्किंग करायला लागेल 6.75. इथे आपण हाफ इंच मायनस केलेला आहे. आणि सेम खालच्या लाईनवर पण आपल्याला 6.75 वर इथे मार्किंग करायची आहे. तर या लाईनला आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं आहे. जशी लाईन जात आहे त्यानुसार इथे आपल्याला मार्किंग करायची आहे. आता आपल्याला इथे क्रॉसची मार्किंग करायची आहे. क्रॉसची मार्किंग सुद्धा आपण फॉर्म्युलानुसार करतो. आपल्याकडे चार्ट आहे त्यानुसार आपण करणार आहे, कारण की आपल्याला साईज नुसार इथे मार्किंग करावी लागते. प्रत्येक इथे कंपल्सरी फिक्स साईज नसते. जर तुम्ही फिक्स साईज करणार तर तुम्हाला इथे आर्महोल मध्ये क्रीज येते, कधी कधी कपडा खूप जास्त इथे लूज झाल्यासारखा होते. हे सगळे प्रॉब्लेम्स येतात. ते प्रॉब्लेम्स येऊ नये म्हणून आपल्याला आपण साईज नुसार आपल्याला इथे क्रॉस जायचं आहे. आर्महोल क्रॉस मार्क चार्ट आहे. चेस्टची साईज बघायची आहे तुम्हाला कोणत्या लाईन मध्ये जाते. तुम्ही फ्रंट पार्ट ची ड्राफ्टिंग करताय की बॅक पार्टची ड्राफ्टिंग करताय हे तुम्हाला चेक करायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला इथे यूज करायचं आहे. आता आपली चेस्ट आहे जी सेकंड लाईन मध्ये जाते आणि आपण बॅक पार्ट स्टिच करत आहे म्हणून आपल्याला इथे किती क्रॉस मध्ये जायचं आहे 1 इंच. तुम्हाला तुमच्या चेस्ट नुसार तुम्हाला इथे बॅक साईडला काय जायचं आहे क्रॉस जायचं आहे. मी इथे 1 इंच जाते. इथे अशा पद्धतीने मेजरिंग टेप ठेवायचा आहे क्रॉस मध्ये आणि 1 इंचावर इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. जसा शेप जाते त्यानुसार आपण इथे आता शेप ड्रॉ करून घेऊ. हे जे लाईन्स हे जे मार्किंग आहे या मार्किंगला लक्षात ठेवून इथे आपण आर्महोलचा शेप ड्रॉ करून घेऊ. इथपर्यंत समजलं सगळ्यांना. आता आपल्याला शोल्डर मायनस करायचा आहे. आपण जो आता इथपर्यंत जी आपली ड्राफ्टिंग होती ती आपली पॅक नेकची होती. पूर्ण पॅक नेक नुसार आपण केलेला आहे. पण आता आपल्याला इथून बोट नेक शिवणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला शोल्डर मायनस करतो आपण. तेही आपल्याला साईज नुसार करायचं आहे. मी तुम्हाला चार्ट दाखवते आणि तेव्हा तुम्हाला ते क्लिअर होईल की आपल्याला कशा पद्धतीने मायनस करायचं आहे. आपला बोट नेक शोल्डर मायनस चार्ट आहे. आपल्याला चेक करायचा आहे रेडी शोल्डर. तुम्हाला जर रेडी शोल्डर आता जेव्हा आपण बोट नेक शिवतो तेव्हा आपलं रेडी शोल्डर आपण 2 इंचही ठेवतो, 1 इंच ठेवतो, 3 इंच जेही ठेवायचं आहे. पण 3.5 इंचाच्या वर जर आपलं शोल्डर असेल तर ते आपलं पॅक नेक मध्ये जाणार. आता आपल्याला आपले शोल्डर चेक करायचं आहे. शोल्डर किती आहे 3 इंच. तर आपल्याला इथे मायनस करायचं आहे हाफ इंच. जर तुमचं रेडी शोल्डर हे अर्धा इंच किंवा 2 इंच असेल तर तुम्हाला 0.75 मायनस करायचं आहे. तुमचं 2.25 किंवा 3 इंच असेल तर तुम्हाला हाफ इंच मायनस करायचं आहे. 3.25 ते 3.5 इंच असेल तर तुम्हाला इथे 0.25 मायनस करायचं आहे. आता ते मायनस कसं करायचं तुम्हाला सांगते. आपल्याला हा मेजरिंग टेप इथे ठेवायचा आहे. तुम्हाला चेक करायचं पहिले तुमचा रेडी शोल्डर किती आहे. इथे रेडी शोल्डर किती आहे 3 इंच आहे. तर मी इथं मायनस किती करणार हाफ इंच. तर इथे मेजरिंग टेप ठेवायचा आपल्याला सरळ असा आणि इथे हाफ इंचावर इथे मार्किंग करायची आहे. आणि ही मार्किंगला इथे आपल्याला बरोबर जॉईन करून घ्यायचं आहे. जे आपला आर्महोलचा जो शेप आहे तो आपल्याला आता इथून मायनस करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण हे ठेवू स्केल ठेवू आणि त्यानुसार इथे जसं मायनस जाते त्यानुसार इथे मायनस करायचं आहे. व्यवस्थित आपल्याला प्रॉपर इथे सेट करून घ्यायचं आहे पहिले. हे बघा असं आपण हळूहळू मायनस केलं. इथे कुठलाही आपल्याला इथे पॉइंट तयार झालेला नाहीये आणि हे सगळं आपलं मायनस होणार आहे. ठीक आहे. ते आपण हे मायनस का केलं कारण की जेव्हा आपण बोट नेक शिवत असतो तेव्हा समोरच्या बाजूला इथे जे आहे ना आपला नेक हा नेहमी इथं लूज होते किंवा ढिला होते, आर्महोल मध्ये क्रीज होते. हे सगळं टाळण्यासाठी आपण इथे शोल्डर काय केलाय मायनस केलेला आहे.
गळा रुंदी आणि जे आपलं मायनर शोल्डर केलं होतं त्याचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. इथे मेजरिंग टेप आपण अशा पद्धतीने ठेवूया आणि तिथे आपल्याला सेंटर घेऊन घेऊ आणि इथे सेंटरवर आपण इथे एक मार्किंग करून घेऊ. बोर्ड नेक आहे तर आपण बॅक साईडला आपला नेकचा जो डीप आहे तो आपण 1.25 इंच किंवा 1.5 इंच ठेवत आहे. तर कमी ते 1.5 इंचावर इथे मार्किंग करते. किंवा 1.25 इंचावर सुद्धा मार्किंग 1.25 इंचावर इथे मार्किंग करते मी. इथे मार्किंग करून घेतलेली आहे. खाली त्याच्यानंतर आपला रेडी शोल्डर, मला रेडी शोल्डर किती आहे चेक करायचा आहे. रेडी शोल्डर किती आहे 3 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच आपल्याला प्लस करून मार्किंग करायची आहे. तर 4 इंचावर आपण इथे मार्किंग करणार आहे. तुमचं जेही रेडी शोल्डर असेल तिथे तुम्हाला मार्किंग करायची आहे. इथे मार्किंग येते आणि इथे आपण बॉक्स तयार करून घेऊ. या मार्किंगला लक्षात ठेवायचं आहे. ते आपल्याला काय करायचं शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर शेप ड्रॉ करत असताना इथून अर्धा इंच खालच्या बाजूला इथे अर्धा इंच खालून आपल्याला इथे शेप ड्रॉ करायचा आहे. असा प्रॉपर तुम्हाला शेप इथे ड्रॉ करून घ्यायचा. इथे तुमचं कुठलंही शोल्डर मायनस होणार नाही किंवा शोल्डर इथे कमी पडणार नाही. आता आपण जेव्हा शोल्डर तुम्हाला इथे चेक करून दाखवते. आपण आता शोल्डर जेव्हा जॉईन करतो आपण हाफ इंच आपण खालून शोल्डर जॉईन करणार आहे. तर मी त्याची मार्किंग करते, आपण चेक करून घेऊ. आपलं रेडी शोल्डर आहे 3 इंच आणि त्याच्यात आपण 1 इंच काय केलाय प्लस केलाय. बघा इथे व्यवस्थित आलेला आहे 4 इंच. आपण हाफ इंच जर आपण शिलाई इथं केली त्याच्यानंतर आपल्याला इथे बरोबर 3 इंचाचा आपल्याला रेडी शोल्डर इथे मिळणार. इथे आपलं बॅक पार्टची ड्राफ्टिंग झालेली आहे. फक्त आपण जे लेंथची मार्किंग आणि जो आपला पॅटर्न आहे तो आपण फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग झाल्याच्या नंतर इथे करणार आहे. तर आता आपण फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग करू. आता आपण फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग करत आहे. सगळ्यात पहिले आपण इथे स्ट्रेट लाईन आखून घेऊ. फ्रंट पार्ट आपली आय हुकची जी पट्टी आहे ती फ्रंट मध्ये आहे, त्याच्यामुळे इथे आपण पहिलेच हाफ इंच मार्जिन देऊन देऊ. आता शोल्डरची मार्किंग करायची आहे. आपलं फुल शोल्डर किती आहे 14.5 इंच. तुमचं जेही फुल शोल्डर असेल त्यांचं तुम्हाला हाफ करायचं आहे आणि मार्किंग करायची आहे 7.25. आपल्याला ह्या लाईन पासूनच आता मार्किंग करायची आहे 7.25 वर इथे मार्किंग करू. जेव्हा आपलं डीप नेक असते तेव्हा कंपल्सरी आपल्याला 1 इंच इथून डाऊन जायचं असते आणि गळा रुंदीकडून आपल्याला 2.5 इंचावर इथे मार्किंग करायची असते आणि या दोन्ही लाईनला आपण इथे जॉईन करून घेऊ. आता आपल्याला आर्मोलची मार्किंग करायची. आर्मोलची मार्किंग करण्यासाठी आपण चार्ट बघणार आहोत आणि त्यानुसार इथे आपण फॉर्म्युला यूज करणार आहे. डीप नेक आर्मोल फॉर्म्युला. आपल्याला चेस्ट चेक करायची आहे कोणत्या लाईन मध्ये जाते त्यानुसार आपल्याला इथे फॉर्म्युला चेक करायचा. आपली चेस्ट आहे 34 इंच. इथे लिहून घेऊ आपण. चेस्ट आहे 34 इंच जी आपली सेकंड लाईन मध्ये जाते. तर आपला फॉर्म्युला काय राहणार चेस्ट डिवायडेड 6 प्लस हाफ इंच. तुमची चेस्ट मला चेक करायचं आहे चेस्ट तुमच्या कोणत्या लाईन मध्ये जाते त्यानुसार तुम्हाला इथे फॉर्म्युला यूज करायचा आहे. आपली चेस्ट कोणत्या सेकंड लाईन मध्ये जाते तर आपला फॉर्म्युला आहे चेस्ट डिवायडेड 6 प्लस हाफ इंच. चेस्ट आहे 34 इंच डिवाइड करायचं आहे 6 इंच आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्लस करायचं आहे हाफ इंच की झालं 6.16. तर 6.16 वर आपल्याला इथे मार्किंग करायची आहे. जिथे डाऊन गेलेला आहे तिथे मेजरिंग टेप ठेवायचा आहे आणि 6.16 म्हणजे 6 वर एक लाईन अशी आपल्याला इथे मार्किंग करायची आहे. ही मिळाली आपल्याला चेस्ट लाईन. इथून सरळ आपल्याला एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे. आपण चेस्टची मार्किंग करणार आहे. तर चेस्टची मार्किंग करत असताना आपल्याला लुजिंग ऍड करावी लागते. तर आपण इथे 3 इंच आपण लुजिंग ऍड करणार आहे. आपली चेस्ट आहे 34 इंच त्याच्यामध्ये आपण 3 इंच प्लस करणार आहे 37 इंच. त्याला आपण डिवाइड करू 4 नी 9.25. तर 9.25 वर आपण इथे मार्किंग करून घेऊ.
आणि 2 इंच आपण मार्जिनसाठी इथं ऍड करत आहे. आता आपण शोल्डर मायनस करणार आहोत. तर आपण मग मायनस शोल्डर करून ठेवलं होतं. तर आपण बघू ते किती आलेलं आहे. आपण शोल्डर मायनस केलं किती आलेलं आहे आपलं 1.75. तर आपल्याला 1.75 काय करायचं आहे मायनस करायचं आहे. तर ते आपण कशा पद्धतीने करणार. तर आपलं जे फुल शोल्डर आहे त्याच्यातून आपल्याला मायनस करायचं आहे. आपलं फुल शोल्डर किती आहे 14.5 इंच. त्याच्यातून आपण मायनस करू 1.75. किती आलं 12.75 मिळालं. त्याला आपल्याला डिवाइड करायचं आहे 2 ने. 6.37. बघा अशा पद्धतीने मेजरिंग टेप ठेवायचा. त्याला मार्किंग करायची आहे. इथे 6 वर 2 लाईन. किती 6 वर 2 लाईन वर इथे मार्किंग करायची आहे. ही जे क्रॉस लाईन आहे जिथे आपल्याला मॅच होते तिथे आपल्याला मॅच करून घ्यायचं आहे. ठीक आहे इथे केलेलं आहे. सेम 30 मार्किंग आपल्याला खालच्या बाजूवर पण करायची आहे. 6 इंचावर 2 लाईन. या दोन्ही लाईनला आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं आहे. इथं झालं. त्याच्यानंतर आपल्याला या दोन्ही हे वरचा पॉइंट आणि हे खाली चेस्ट लाईन आहे त्याचा आपल्याला सेंटर घ्यायचं आहे. मेजरिंग टेप आपण अशा पद्धतीने ठेवून आपण सेंटर घेऊन घेऊ. जिथे सेंटर मिळालेलं आहे तिथे आपल्याला मार्किंग करून तिथून आपल्याला 1/2 इंच आतमधल्या बाजूला काय करायचं आहे मार्किंग करायची आहे. आता आपल्याला आर्महोल क्रॉस जायचं आहे तर ते आपण चार्टनुसार बघूया. आर्महोल क्रॉस मार्क चार्ट आहे. आपल्याला चेक करायची आपली चेस्ट कोणत्या लाईन मध्ये जाते त्यानुसार आपल्याला इथे क्रॉस जायचा आहे. जसं आपण बॅक पार्ट मध्ये चेक केलं सेम तसंच आपल्याला इथे फ्रंट मध्ये चेक करायचं आहे. चेस्ट आहे 34 इंच जी आपली सेकंड लाईन मध्ये जाते. आपण फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग करते तर आपल्याला 0.75 काय जायचं आहे क्रॉस मध्ये जायचं आहे. तुम्हाला तुमच्या साईज नुसार इथे क्रॉस जायचं आहे. या तिन्ही मार्किंगला लक्षात ठेवून आपल्याला इथे आर्महोलचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला फ्रेंच कर्व इथं सेट करून घ्यायचा आहे. आणि इथून आपण अशा पद्धतीने हे सेट करून घेऊ व्यवस्थित. आर्महोलचा शेप आपला ड्रॉ करून झालेला आहे. आर्महोलचा शेप आपला ड्रॉ करून झालेला आहे. त्याच्यानंतर हे आपलं जे गळा रुंदी आणि जे मायनस शोल्डर आहे त्याचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. इथं मेजरिंग टेप आपण असं ठेवू आणि तिथे आपल्याला सेंटर घेऊन घ्यायचं आहे. आणि सेंटरवर इथे आपण मार्किंग करून घेऊ. आता या सेंटर पासून आपल्याला 3 मेजरमेंट टाकायचे आहे. एक नेक डीप, सेकंड आहे शोल्डर टू अपेक्स आणि थर्ड आहे आपली लेंथची मार्किंग. आता आपली फ्रंटची लेंथ किती आहे इथे 6.5 इंच. फ्रंटची लेंथ आहे 6.5 इंच. 6.5 इंचावर आपण मार्किंग करून घेऊ. सेम आपलं शोल्डर टू अपेक्स किती आहे 10 इंच. त्याच्यामध्ये आपण हाफ इंच काय करणार आहे प्लस करून मार्किंग करणार आहे. थर्ड मार्किंग आहे आपली लेंथची. तर फ्रंटची लेंथ किती आहे 15.5 इंच. त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच प्लस करायचं आहे म्हणून मी ते 17वर मार्किंग करते. आणि ह्या लाईनवर आपण इथे जे लाईन आहे आपली तिथे आपण एक स्ट्रेट लाईन आखून घेऊ. इथे एपेक्स इथे पण एक लाईन आखून घ्यायची आणि गड्याजवळ सुद्धा आपल्याला इथे एक लाईन आखून घ्यायची. इथपर्यंत आपलं झालं. आता आपल्याला चेक करायचं इथे किती गॅप आहे. ठीक आहे तो गॅप आपण चेक करू पहिले. तर हा गॅप येते 0.75. सेम आपल्याला इथे मेजरिंग टेप ठेवायचा आहे आणि 0.75 वर इथे मार्किंग करून घ्यायचे. तुम्हाला जेवढाही गॅप मिळत असेल सेम तेवढा गॅप आपल्याला इथे तेवढाच आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आणि स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे. आता इथपर्यंत आपलं झालं. त्याच्यानंतर आपल्याला एक मार्किंग करायची असते. आता इथे आपल्याला चेक करायचा आपला नेकचा जो डीप आहे तो आपल्याला आपल्या साईज नुसार कमी आहे की जास्त आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. तर हे जी आपली चेस्ट लाईन आहे तिथून आपल्याला हाफ इंच वर स्केल ठेवायची आहे. तुम्ही तर मोजू पण शकता अशा पद्धतीने बघा. ठीक आहे हाफ इंच वर स्केल आहे. वर असं ठेवलेलं आहे. आता आपण चेक करू. तर नेकचा जो डीप आहे तो स्केलच्या खाली येत आहे. त्याच्यामुळे मला इथे 0.25 काय करायचं आहे मायनस करायचं आहे. जर तुमचा नेकचा डीप हे या स्केलच्या वर येत असेल तर तुम्हाला इथे 0.25 मायनस करायची गरज नाही आहे.
आणि जर स्केलच्या खाली येत असेल तर तुम्हाला 0.25 काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. इथे आपण मेजरिंग टेप ठेवूया आणि 0.25 काय करायचं आहे, मायनस करून घेऊ. आणि एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची इथे. हे सगळं आपलं मायनस होणार आहे. आता आपल्याला टाकायचं आपलं रेडी शोल्डर किती. आपलं रेडी शोल्डर आहे 3 इंच. त्याच्यामध्ये आपण 1 इंच काय करणार आहे, प्लस करून मार्किंग करणार आहे. आणि इथून आपल्याला परत 0.25 काय करायचं आहे, डाऊन करायचं आहे. हे कंपल्सरी आहे सगळ्या साईजसाठी डाऊन करणं. आणि इथून आपण एक क्रॉसमध्ये काय करू, लाईन जॉईन करून घेऊ. हे सगळं आपलं मायनस होणार. आता हे आपण मायनस का बरं केलं, कारण की जर आपण हे मायनस करणार नाही तर आपला जो नेकमध्ये काय होणार, नेक लूज होणार, गळ्यामध्ये इथे क्रीज येणार. हे सगळं टाळण्यासाठी आपण इथे मायनस करत आहे. जर आता हे मायनस केल्यामुळे काय होणार, आपला जो शेप आहे नेकचा तो एकदम प्रॉपर आपल्याला मिळणार. आता आपला गळा रुंदी किती मिळालेली आहे इथे, 2 इंचावर 1 लाईन. तर आपण इथे 2 इंचावर 1 लाईन किंवा आपण इथे अर्धा इंच सुद्धा आपण इथे प्लस करू शकते. तर मी इथे 2.5 इंचावर मार्किंग करत आहे. आणि इथे आपण एक लाईन आखून घेऊ हे दोन्ही, आणि इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि आपण इथे नेकचा शेप ड्रॉ करून घेऊ. इथे राऊंड नेक आहे म्हणून मी इथे राऊंड नेक इथे ड्रॉ करताय. तुमचा नेकचा जोही शेप असेल तो इथे तुम्ही ड्रॉ करून घ्या. अपेक्षा आपला 7 इंच, 7 इंचाचा आपल्याला हाफ करायचा आहे. 7 इंचाचे हाफ किती होते, 3.5 इंच. तर 3.5 इंचावर आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. 3.5 इंचावर इथे मार्किंग करून घ्यायची आहे. आणि इथे आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे. इथे 3.5 इंच आहे तर आपल्याला इथे 3 इंचावर मार्किंग करायची आहे. म्हणजे हाफ इंच आपल्याला इथं काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. या दोन्ही लाईनला आपल्याला इथे स्ट्रेट जॉईन करून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथे डाट द्यायचा, तर डाट सुद्धा आपण आपल्या साईज नुसार देणार आहे. वेस्ट आर्मोल डाट आपल्याला द्यायचा आहे. तर आपली चेस्ट राऊंड चेक करायचा कोणत्या लाईन मध्ये जाते, त्यानुसार आपल्याला इथे वेस्टचा डाट द्यायचा. चेस्ट आहे 34 इंचाची, फर्स्ट लाईन मध्ये जाते, तर आपल्याला डाट द्यायचा आहे 2.5 इंचाचा. ठीक आहे, तुम्हाला तुमच्या साईज नुसार इथे डाट द्यायचा आहे. बघा इथून आपण 2.5 इंचावर मार्किंग करून घेऊ. आणि इथे वरच्या बाजूला आपण परत हाफ इंचावर मार्किंग करून घ्यायची. एक स्ट्रेट लाईन आखून घेऊ हाफ इंचावर. आता आपल्याला वेस्टची मार्किंग करायची आहे. तर आपली वेस्ट आहे 27 इंच, त्याला डिवाइड करायचं आपल्याला 4 ने, की त्याला 6.75. आपल्याला हे जे डाट आहे तो आपल्याला ऍड करायचा इथे, प्लस करू 2.5 इंच, इथे 9.25. तर इथे आपण 9.25 वर इथे मार्किंग करून घेऊ. आणि 2 इंच आपण शिलाई मार्जिन साठी ऍड करणार आहे. हे दोन्ही लाईन आपण इथे जॉईन करून घेऊ. आता आपला जो डाट मिळालेला आहे तो सुद्धा इथे आपल्याला जॉईन करायचा आहे. या पॉइंटला टच करून आपल्याला इथे क्रॉस मध्ये लाईन जॉईन करून घ्यायची आहे. इथपर्यंत समजलं तुम्हाला सगळ्यांना. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, प्रिन्स कटचा शेप द्यायचा आहे. ते अपेक्स पॉइंट आणि आपली जी वेस्टची मार्किंग, वेस्टची जी लाईन आहे तिथे आपल्याला मेजरिंग टेप ठेवायचा आहे. त्याचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. सेंटरवर अशी आपण मार्किंग करून घेऊ. अपेक्स पॉइंट आणि जे सेंटर आहे त्याचं सुद्धा आपल्याला इथे सेंटर घ्यायचं आहे. सेंटर आणि जी आपली वेस्टची लाईन आहे ती त्याचं पण आपल्याला सेंटर घ्यायचं आहे. आता आपल्याला हे 3 मार्किंग मिळालेली आहे. जी खालची जी फर्स्ट मार्किंग आहे तिथून आपल्याला हाफ इंच काय करायचं आहे, बाहेरच्या बाजूला इथे मार्किंग करायची आहे. मार्किंग करत असताना मेजरिंग टेपची कोणतीही एक लाईन आपल्याला या क्रॉस लाईनच्या बरोबर अशी ठेवायची आहे. आपल्याला अशा पद्धतीने ठेवून इथे मार्किंग करायची नाही आहे. जसं आपला क्रॉस जाते त्यानुसार कोणतीही एक लाईन मॅच करून आपल्याला असं क्रॉसमध्ये ठेवायचं आहे.
हाफ इंचावर इथे मार्किंग करायची आहे. इथे आपल्याला पाव इंचावर मार्किंग करायची आहे मधात. आपल्याला हे सगळे लाईन काय करायचं आहे, जॉईन करून घ्यायचं आहे. या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत आपल्याला जॉईन करायचं आहे सेकंड मध्ये आणि खाली. इथे टोक तयार होत आहे, हे आपल्याला मायनस करायचं आहे. आता आपल्याला शेप देत असताना आपण इथून आतमधून एक लाईन आतमध्ये, खूप जास्त आतमध्ये जायचं नाही, एक लाईन आतमधून आपल्याला असा शेप द्यायचा आहे. जिथे टोक तयार होत आहे तिथे आपल्याला ते मायनस करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपला हा शेप इथे झालेला आहे. आता आपण हे चेक करून घेऊ. एपेक्स पॉईंट पाशी आपल्याला मेजरिंग टेप ठेवायचा आहे वेस्ट लाईन पर्यंत 6.5 इंच आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. 6.5 इंच आपल्याला इथे कुठे मिळते ठेवायचं आहे आणि जसं आपली मार्किंग जात आहे त्यानुसार आपल्याला इथे मार्किंग करायची आहे. बघा 6.5 इंचावर इथे मार्किंग आली आहे. आपण गॅप चेक करू अर्धा इंच सेम. तर सेम आपल्याला इथे पण अर्धा इंचावर वरच्या बाजूला मार्किंग करायची आहे. इथे जेवढा गॅप सेम तेवढाच आपल्याला इथे मार्किंग करायची आहे हाफ इंचावर. इथे जेवढा गॅप सेम आपल्याला इथे पण तेवढाच गॅप द्यायचा आहे, हाफ इंच खाली डाऊन करायचा आहे. आता इथे जेवढा गॅप त्याच्या आपण इथे आपल्याला डबल करायचा आहे. ठीक आहे, इथे जेवढा गॅप आलेला सेम एवढाच गॅप आपल्याला इथे वरती मार्किंग करायचा आहे. इथे जेवढा गॅप त्याचा पण आपल्याला आर्मोल पासून खाली अर्धा इंच मार्किंग करायचं आहे आणि इथे जेवढा गॅप आला त्याचा आपल्याला इथे डबल घ्यायचा आहे. या तिन्ही मार्किंगला आपण जॉईन करून घेऊ. जसे जात आहे शेप त्यानुसार इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. हे सगळं आपलं मायनस होणार आहे. आता आपल्याला आर्मोलचा शेप द्यायचा आहे. तर आर्मोल आपला आपण वेस्ट डाट किती घेतलं 2.5 इंच. तर आर्मोल आपल्याला आर्मोलचा डाट घ्यायचा 1.25. तुम्हाला तुमच्या साईजनुसार तुम्ही जो डाट घेतला त्यानुसार तुम्हाला आर्मोलचा डाट घ्यायचा इथे. जी आपली चेस्ट लाईन आहे तिथे आपल्याला मेजरिंग टेप ठेवायचा आहे 1.25 वर आणि समोर सरकवायचा. जिथे आपल्याला आर्मोलचा जो आपला शेप आहे, जिथे आपली लाईन टच होत आहे तिथे आपल्याला काय करायचं आहे, मार्किंग करायची आहे. आपण कितीवर मार्किंग केली 1.25 वर, त्याचा आपल्याला हाफ करायचा आहे. हाफ इंचवर एक लाईन जी इथे मार्किंग केलेली आहे तिथंच मेजरिंग टेप ठेवायचा आहे आणि त्या हाफ इंचवर एक लाईनवर आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. ही जी मार्किंग आहे जी वरची त्याला आपल्याला अपेक्स पॉइंटवर जॉईन करायची आहे. आणि इथून जो आपला जो शेप गेलेला आहे आर्मोलचा तिथून आपल्याला हाफ हाफ इंच खालच्या बाजूला मार्किंग करायची आहे. आणि इथून आपल्याला 1.25 चेक करायचं आहे कुठे येते. चेक करायचं आहे 1.25 इथे. तर या लाईनला आपल्याला अपेक्स पॉइंटवर जॉईन करायचं आहे. आणि ही लाईन थोडीशी आपल्याला बाहेर घेऊन जायचं आहे. आता आपल्याला चेक करायची आहे ही लाईन. जसं आपण इथे चेक केलं होतं वेस्ट डॅट मध्ये सेम तसंच आपल्याला इथे आर्मोल मध्ये पण चेक करायचं आहे. 6 इंचावर एक लाईन सेम आपल्याला इकडे पण 6 इंचावर एक वर मार्किंग करायची आहे. आता ही मार्किंग आपण का बरं केली की जेव्हा आपण कटिंग इथून करू तर आपल्याला इथे कपडा कमी जास्त होणार आणि आपण इथे जर चेक करणारच नाही आणि नंतर आपला कपडा कमी तर आपण काय करणार इथे कट करणार, परत आर्मोल हा छोटा होणार, मग आपल्याला इथे आर्मोल काय होतं टाईट होते खूप जास्त. त्यामुळे आपल्याला आता इथे नवीन आर्मोलचा शेप ड्रॉ करावा लागेल. आता शेप ड्रॉ करण्यासाठी आपण जे इथे हाफ इंच जे खाली गेलो होतो तिथे आपल्याला मेजरिंग स्केल अशा पद्धतीने ठेवायची आहे. ही जी आपली बाहेरची जी लाईन आहे त्याला मॅच करायची. ही लाईन जशी जात आहे तशी आपल्याला जाऊ द्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे स्केल ठेवायची आहे. आणि इथून हाफ इंच खाली जसं जात आहे त्यानुसार जाऊ द्यायचा आहे. तिथून आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. ठीक आहे, हा बॉक्स तयार झाला आणि ही जी आपली स्केल आहे इथे पण आपल्याला चेक करायचं आहे. ही जी स्केल जशी जात आहे त्यानुसार आपल्याला स्केल ठेवायची आहे. बघा जसं जात आहे त्यानुसार ठेवायचं आपल्याला स्केल इथे.
आणि इथून एक बॉक्स तयार करून घेऊ. फ्रंटमध्ये आपण 0.75 क्रॉस गेलो होतो, तर 0.75 आपण इथे क्रॉस जाऊ आणि इथे आपल्याला शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. आपण इथे शेप ड्रॉ करून घेतला. हा आपला नवीन आर्महोल राहणार आहे. ते कशा पद्धतीने घ्यायचं ते तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिले आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. हे सगळं आपलं मायनस होते, तर हे सगळं आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे पहिले. इथे बाहेरूनच आपल्याला इथे थोडंसं कट करायचं आहे. प्रॉपर शेप इथं कट करायचा नाही आहे आपल्याला. आणि वरचं आपलं पूर्ण इथं मायनस करून घेऊ. नेकचा शेप पण आपण इथून कट करून घेऊ. इथपर्यंत आपलं कटिंग झालेली आहे. ठीक आहे, आपल्याला आर्महोल मायनस करायचं आहे. ही जी वरची जी लाईन आहे ती आपल्याला या लाईनवर काय करायचं आहे, सेट करायची आहे. म्हणजे आपल्याला आर्महोल मायनस करायचं आहे. बरोबर असं आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. आणि या पद्धतीने आपल्याला इथे इथे ठेवून घ्यायचं आहे हे व्यवस्थित. मायनस करून घ्यायचं आहे प्रॉपर. बघू शकतो प्रॉपर आपण असं मायनस केलं. अशा पद्धतीने इथे मायनस करून घेऊ. आपण इथे स्टॅपलर लावून घेऊ. हे काढायचं नाही आपल्याला. आणि थोडंसं मागे पुढे झालेलं आहे, तर आपण इथे सेट करून घ्यायचं. हलकंसं मागे पुढे झालेलं आहे, तर आपण इथे सेट करून घेऊ. आणि हा आपला आता नवीन आर्महोलचा शेप आहे. आता इथपर्यंत आपली ड्राफ्टिंग कंप्लीट झालेली आहे. जर तुम्हाला वन डॅट शिवायचं असेल तर तुम्ही सेम आता ही ड्राफ्टिंग तुम्ही ठेवून वन डॅट तुम्ही इथे शिवू शकता. जर तुम्हाला प्रिन्स कट शिवायचा असेल तर आपल्याला इथे प्रिन्स कटचा काय करायला लागेल, शेप द्यावा लागेल. ठीक आहे. जर तुम्हाला बेसिक ड्राफ्टिंग जर परफेक्ट झाली तर तुम्ही त्यानुसार तुम्ही इथे करू शकता. दुसरे पॅटर्न्स नवीन नवीन तयार करू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, शोल्डर डाट घ्यायचा आहे. हे जे शोल्डर आहे त्याचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. हे जे शोल्डर आहे त्याचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. 4 इंच आहे, तर आपण त्याचं सेंटर घेऊन घेऊ 2 इंच. आणि ही लाईन स्ट्रेट आपल्याला इथे जॉईन करायची आहे. सेंटर आहे आपल्याला इथे सेंटर घेतला आपण अशा पद्धतीने 2 इंचावर. आता ही लाईन स्ट्रेट आपल्याला इथे जॉईन करायची आहे अपेक्स पॉइंटवर. इथे आपण स्ट्रेट आलेला आहे. इथे अशा पद्धतीने मेजरिंग टेप ठेवायचं आहे अपेक्स पॉइंट पर्यंत. त्याचं आपल्याला इथे सेंटर घेऊन घ्यायचं आहे आणि सेंटरवर इथे मार्किंग करायची आहे. दोन्ही साईडनी आपल्याला इथे एक एक लाईन बाहेरच्या बाजूला मार्किंग करायची आहे दोन्ही साईडला. खूप जास्त मार्किंग करायची नाही, फक्त एक एक लाईन. आणि यांना आपण इथे जॉईन करून घेऊ. इथे छोटासा डाट घ्यायचा आहे. घेतल्यामुळे काय होणार, आपला ब्लाऊज एकदम परफेक्ट फिटिंग मध्ये बसणार. तुमचा जो नेकचा जो शेप आहे तोही एकदम प्रॉपर असा बसणार. फिटिंग व्यवस्थित आली तर लुक खूप सुंदर दिसत असते, हो की नाही. या पद्धतीने आपला वेस्ट डॅट झाला. तुम्हाला जर माझी सांगण्याची पद्धत आवडत असेल आणि स्टिचिंगची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा. इथे आपल्याला आता थोडासा पॉइंट तयार होत आहे, ते आपण मायनस करून घेऊ.
इथपर्यंत आपलं शोल्डर डाट रेडी झालेला आहे. तर आपल्याला इथे स्टिचिंगसाठी ॲड करायचं आहे अस्तरवर. आता आपण बॅक पार्टची ड्राफ्टिंग करणार आहोत. जेव्हा आपला एक नेक पॅक आणि एक नेक जेव्हा डीप असते तेव्हा आपल्याला या साईडने आपल्याला 0.25 टाकायचा डाऊन जायचं असते. तिथे आपला जो फ्रंट पार्टची जी आपली प्रिन्स कटची बाजू आहे ती आपल्याला इथे बरोबर ह्या पॉईंटवर ठेवायचं आहे आणि या लाईनवर इथं असं मॅच करून घ्यायचं आहे. जसा शेप जात आहे त्यानुसार इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. खालच्या बाजूला पण आपल्या इथं कट टू कट आलेला आहे. जसं मार्किंग जात आहे त्यानुसार आपण इथे शेप देऊन घेऊ. इथे थोडासा पॉईंट तयार झालेला आहे तो आपण इथे व्यवस्थित करून घेऊ. इथे थोडासा जो पॉईंट तयार होतो ते आपण इथे व्यवस्थित प्रॉपर शेप देऊन इथे करून घ्यायचं. वरच्या इथे आपल्याला गॅप चेक करायचा आहे किती आहे 0.25. सेम आपल्याला इथे 0.25 इतका गॅप इथे ठेवायचा आहे. आणखी मार्किंग करून घ्यायची आहे. दोन्ही लाईनला आपल्याला इथे स्ट्रेट जॉईन करून घ्यायचा आहे. चेक करायची आपली बॅकची लेंथ किती आहे. बॅकची लेंथ आहे आपली 14 इंच. तर आपल्याला इथे जास्त मिळत आहे तर आपण इथे डबल सुद्धा इथे वरती जाऊ शकतो. ठीक, 1 इंच वरती मार्किंग करणार आहे आणि स्ट्रेट लाईन आपल्याला इथे आखून घ्यायची आहे. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हा बॅक पार्ट आणि हा असा फ्रंट पार्ट आपला रेडी करून झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपलं शोल्डर डाट आपला रेडी झालेला आहे. आता ही जी डिझाईन आहे ही आपण डायरेक्ट कपड्यावर कट करणार आहे. कॅनव्हासवर कशा पद्धतीने कट करायचा हे सगळं मी तुम्हाला स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, कारण की हा व्हिडिओ खूप लंबा होऊन जाणार. स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कशा पद्धतीने हा पॅटर्न कॅनव्हासवर घ्यायचा आहे, कसा कट करायचा आहे, स्टिचिंग कशा पद्धतीने करायची आहे डिटेलमध्ये आपण तिथे बघणार आहे. त्यानंतर मी डायरेक्ट कपड्यावर आपल्याला स्लीव्स कशा पद्धतीने कट करायचा आहे ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.